आज रोजी आम्ही नंदनवन लकडगंज परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी गस्त करीत असताना आम्हाला एक विना नंबर प्लेटच्या गाडीजवळ एक इसम संशयितपणे दिसून आला। आम्ही त्याची जवळ जाऊन खात्री केली असता तो अभिलेखावरील आशिष काळे नावाचा, ज्याच्यावर यापूर्वी सुद्धा एनडीपीएसचे गुन्हे दिसून आला, त्यामुळे त्याच्या हालचालीवर आम्ही पाळत ठेवली। तो संशयास्पदरित्या दिसून आल्याने 2 पंचांना आम्ही त्या ठिकाणी पाचारण करून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 53 ग्रॅम एमडी मेपेट्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। तसेच त्याच्या ताब्यात एक विना नंबर प्लेटची गाडी आणि नंबर प्लेट त्याच्या डिक्कीमध्ये ठेवलेले होते। तसेच त्याच्या नावाचे एक आधार कार्ड आणि सेम आधार कार्ड नंबर डुप्लिकेट असा संशयास्पदरित्या मिळून आलेला आहे। त्याच्यावर आम्ही रितसर कारवाई करून गुन्हा दाखल करत आहोत। त्याने हा माल कुठून आणला याबाबत आम्ही तपास करत असून मध्य प्रदेशच्या दिशेने त्याची लिंक सध्या आम्हाला मिळत आहे। त्या दृष्टीने आम्ही गुन्हा दाखल करून पुढे 53 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आलेली आहे। त्याची कुल किंमत हे 2,65,000 रुपये। तसेच त्याच्या ताब्यात एक मोबाईल आणि एक मोपेड वाहन असं टोटल 3,60,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद आरोपीवर याविरुद्ध सुद्धा एनडीपीएस एमडीचेच 3 गुन्हे दाखल आहे। त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्ध एक मर्डरचा आणि मारामारीचे सुद्धा बॉडी ऑफेन्स त्याच्यावर दाखल आहे। म्हणजे आर्ग्युमेंट्स वगैरे नाही, संशयास्पद हालचालीवरून आम्ही त्याला पकडलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत। तो बॅकवर्ड लिंक त्याच्या काय आहे याबाबत याच्यामध्ये तपासात निष्पन्न होत आहे। त्याप्रमाणे याच्यामध्ये आरोपी बॅकवर्ड लिंक मध्ये निष्पन्न होत आहे, त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर शोधून अटक करीत आहोत।